नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्याशी कमीत कमी खर्चात द्राक्ष शेती कशी करता येऊ शकते याच्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बाजार बंधू, पुन्हा एकदा सांगतो की मॅच सोपी वाटणारी पुन्हा अवघड स्थितीत आपली आली. मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो, द्राक्ष बागेचा खर्च इतका कमी करा. बघा, द्राक्ष बागेचा खर्च इतका कमी करा की द्राक्ष आपले 100 रुपये पेटीने जरी गेली तरी आपल्याला द्राक्ष बागेत चांगला नफा राहायला पाहिजे. किंवा वाईट बोलतोय, द्राक्ष बाग आपली चुकून फेलच गेली तरी आपली आर्थिक परिस्थिती तोट्यात येता कामा नये. इतक्या कमी खर्चात आपल्याला शेती करावी लागेल. नुसती द्राक्षाचीच नाही आहे, सगळ्याच प्रकारची शेती आपल्याला कमीत कमी खर्चात शिकून समजून उमजून घेऊन शेती करावी लागेल. ती शेती आपल्याला निसर्गावर आधारित आणि 33% ऑर्गॅनिक, 33% जीवाणूची आणि 33% रासायनिक शेती इथून पुढच्या काळात आपल्याला शिकावी लागेल. तरच आपण टिकू. मी कोणावर टीका करतोय अशातला भाग अजिबात नाही आहे. पण एवढी मोठी द्राक्ष शेती, इतकी मोठी महागडी द्राक्ष शेती आपण करतोय, एवढं मोठं नुकसान आपलं झालं तरी गव्हर्नमेंट आपल्याला देत नाही, कारण ती देऊ शकणार नाही आहे. ह्यासाठी आपणच आपली शेती शिकून समजून उमजून कमीत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करा. ही वस्तुस्थिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आपला जो संवाद होतोय, मी तुमच्या प्लॉटवर येतोय तिथं संवाद होतोय, तिथं मी आपणाशी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, आज आपण वॉटर बेली किंवा ममिफिकेशन ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो, वॉटर बेली किंवा ममिफिकेशनला औषध नाही. जर तुम्हाला कोणी असं औषध देत असेल तर ती आपली शुद्ध फसवणूक आहे. अगदी माझ्या कंपनीचं जरी मी तुम्हाला सांगितलं असेल, हे माझं कंपनीचं औषध सोडा, तुमच्या बागेची ममी निघून जाईल, तरी मी तुम्हाला गंडवतोय असा त्याचा अर्थ घ्या. कारण बाकी ज्याच्याबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. बागायतदार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या बागायतदार मित्रांना सांगणं गरजेचं आहे की खर्च कमी करा, ह्यासाठी शेअर करा. शिका आणि मग शेती करा. तुम्हाला सांगतो, द्राक्षावरील घडांची संख्या कामापेक्षा जास्त असेल, मण्यात असलेला जो गर तयार झाला तो जर कडक नसेल, ठिसूळ असेल, तर ममिफिकेशन होतं. सोर्स आणि सिंक, आपल्याला ट्रेनिंग मध्ये मी शिकवलंय सोर्स काय आणि सिंक काय आहे. सोर्स आणि सिंक ह्याचं गुणोत्तर जुळलेलं नसेल, म्हणजे सोर्स जो आपला अन्न तयार करायचा झाला, सिंक म्हणजे खाणारी तोंड जास्त झाली, तर बागेत ममिफिकेशन होतं. शिकावं लागेल आपल्याला. बागेत आवश्यक असलेल्या पानांच्या पासून तयार झालेलं खाद्य खाणाऱ्याची संख्या तोंड जास्त झाली, म्हणजे वेलीवर घडाची संख्या जास्त झाली, तर ममिफिकेशन होतं. बागेत फॉस्फरसची लेवल कामापेक्षा जास्त कमी झाली तर जास्त ममिफिकेशन होतं. बागायतदार मित्रांनो, पाणदेट परीक्षण करून जर अन्न मूलद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा ममिफिकेशन होतं. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ह्या तिन्ही अन्न मूलद्रव्यांची कमतरता NPK इतकीच जर आपण भरून नाही काढली तरी सुद्धा ममिफिकेशन होतं. आणि शेवटच्या टप्प्यात पोटॅश आणि सल्फर आणि 1 काडी पिटी टोपण युरिया, मी क्लिक सांगितली तुम्हाला, युरिया अशी जर उपलब्धता वेलीत नसेल तर ममिफिकेशन होतं. आता ह्या ज्या मी 8-9 कंडिशन तुम्हाला सांगितल्या, ह्या कंडिशन बाजारातल्या एका कॅनात भरून मिळत नाही आहेत. ह्यासाठी बाग छाटणीपासून माल काढेपर्यंत एकूण व्यवस्थापन चांगलं असणं हाच त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. म्हणजे मार्केटचा माल करणार असाल तर 110 ते 120 मणी असणं, बेदाना करणार असाल तर 140 मणी असणं, घड्याची उंची
देठापासून 8 इंच असणं, क्रॉप लोड 1 स्क्वेअर फुटाला 1 किंवा 1.25 स्क्वेअर फुटाला 1 असणं, पाण्याची संख्या मर्यादित असणं, कामापेक्षा जास्त असू नयेत, कामापेक्षा कमी असू नयेत, म्हणजे 3 लेअर कॅनॉपी असणं, वॉटर मॅनेजमेंट अत्यंत चांगली ठेवणं, वापसा अत्यंत चांगला ठेवणं, पांदेट परीक्षण करून जेवढ्या आपल्याला कमतरता आहेत त्या काळातल्या कमतरता दर 20 दिवसांनी व्यवस्थित भरून काढणं, हाच त्याच्यावरचे चांगले उपाय आहेत. अजूनही ज्यांच्या बागेत माल लोड आहे अशा बागायतदारांनी बंच काढा. घडाची उंची कामापेक्षा जास्त असेल तर खालनं बंच कट करून घ्या. अजूनही एवढं वर्क केल्यानंतर त्याला पोटॅशियम डायथोफॉस्फेट 5 ग्रॅम, बोरिक ऍसिड 2.5 ग्रॅम, लस्टर 1 लिटर पाण्याला 2 ते 2.5 ml, सल्फेट ऑफ पोटॅश 3 ग्रॅम प्लस सल्फर 1 ग्रॅम असे 3 स्प्रे घ्या. जमिनीतून द्या. अजूनही पांदेट परीक्षण करून जे कमी पडते ते द्यायचा प्रयत्न करा. हेच त्याच्यावरचे चांगले उपाय आहेत. विनाकारण एखादा कॅन सांगणं, माझ्या कंपनीचं ग्रीनफळ सोडा, तुमच्या बागेची ममिफिकेशन जाते म्हणणं हे चूक आहे. मी तुम्हाला ममिफिकेशन आणि द्राक्षगडाचा सुकवा यातला अत्यंत चांगला फरक असा सांगतो की द्राक्षगडाचा जो सुकवा असतो तो सुकवा मण्याचे देठ काळे पडतात. त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं बंच मर्यादित आहे तरी सुद्धा मण्याचे देठ सुकत असतील तर तिथं स्पेसर किंवा सुपर स्प्रेडर 100 लिटर पाण्याला 50 ml टाकून स्प्रे करा आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा. आणि ममिफिकेशन मध्ये मण्याचे देठ हिरवेच दिसतात, मणी मात्र सुकलेले दिसतात. हा यातला फरक आहे. ममिफिकेशन असेल तर सुपर स्प्रेडर मारून फायदा होत नाही. लक्षात आलं? बागायतदार बंधूंनो, हे छोटे छोटे फरक लक्षात घेऊन आपण जर शेती करायचा प्रयत्न केला तर नक्की अत्यंत कमी खर्चात आपली द्राक्षशेती होते. त्यासाठीचं प्रशिक्षण आपण देतोय. येत्या मार्चमध्ये सुद्धा पुन्हा आपण प्रशिक्षण देतोय. याची नावं नोंद करा आणि शिकून शेती करायचा प्रयत्न करा. हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.